आज आपल्याकडे विश्वास पाटील यांच्या गाजलेल्या चंद्रमुखी या कादंबरीतील काही निवडक अंश आहेत आणि यातून राजकारण आणि कला ही दोन पूर्णपणे भिन्न जगं कशी एकत्र येतात आणि काय होतं हे दिसतं. हो, आणि हे फक्त दोन जगांचं मिश्रण नाहीये. ते कसे आहे ना, एका बाजूला सत्तेची थंड अगदी हिशोबी गणितं आणि दुसरीकडे कलेची एक उत्कट बेभान दुनिया. जेव्हा हे दोन प्रवाह एकत्र येतात तेव्हा एकतर काहीतरी नवीन घडतं किंवा प्रलय येतो. ही कादंबरी आपल्याला त्या प्रलयाचीच गोष्ट सांगते. अगदी बरोबर. म्हणूनच आजच्या या चर्चेतून आपण या कादंबरीच्या म्हणजे गाभ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक प्रचंड महत्वाकांक्षी राजकारणी दौलतराव देशमुख आणि एक लावणी सम्राज्ञी चंद्रमुखी यांच्या नात्यामुळे निर्माण झालेलं वादळ, त्यामागचे राजकीय डावपेच आणि सामाजिक संदर्भ हे सगळं समजून घेण्याचा आपला प्रयत्न असेल. चला तर मग या गुंतागुंतीच्या कथेचे पदर उलगडूया. नक्कीच. मला वाटतं सुरुवात लेखकाच्या मनोगतापासून करायला हवी, कारण तिथेच या कथेची मुळं दडलेली आहेत. हो, तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला. लेखक नमूद करतात की महानायक या कादंबरीनंतर त्यांचा राजकारणाशी खूप जवळून संबंध आला. अच्छा. आणि त्याच अनुभवांच्या मंथनातून त्यांना चंद्रमुखीची बीजं सापडली. विशेष म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातील तमाशा आणि लावणीच्या परंपरेचा आवर्जून उल्लेख केलाय. म्हणजे काळूबाळू, दादू इंदुरीकर यांसारख्या कलावंतांची नावं आहेत. म्हणजे त्यांच्या डोक्यात एकाच वेळी दोन जगं घोळत होती. अगदी. एकीकडे राजकारण आणि दुसरीकडे लावणी कला, दोन टोकं. आणि गंमत म्हणजे ही दोन जगं केवळ भिन्न नाहीत, आपल्या समाजात त्यांना वेगवेगळ्या स्तरांवर पाहिलं जातं. राजकारण म्हणजे सत्ता, अधिकार, प्रतिष्ठा, एक प्रकारचं उच्च भ्रू क्षेत्र. बरोबर. तर लावणी आणि तमाशा ही लोककला म्हणून ओळखली जात असली तरी तिच्याकडे पाहण्याचा एक विशिष्ट, काहीसा कमी लेखण्याचा दृष्टिकोन समाजात रूढ आहे. त्यामुळे जेव्हा या दोन जगातला एक प्रतिनिधी दुसऱ्याच्या जगात प्रवेश करतो तेव्हा तो केवळ वैयक्तिक संघर्ष राहत नाही. बरोबर, तो एक सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्ष बनतो. म्हणजे लेखक मुळातच एका सामाजिक संघर्षाला हात घालत आहेत असं म्हणता येईल. आणि या राजकीय जगाचं प्रतिनिधित्व करतो कथेचा नायक दौलतराव देशमुख. दौलत हा काही सामान्य गल्लीतला राजकारणी नाहीये. तो इंग्रजी साहित्यात MA केलेला, अत्यंत हुशार, अभ्यासू आणि भविष्यातील मुख्यमंत्री म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय असा नेता आहे. काही ठिकाणी तर त्याची तुलना थेट यशवंतराव चव्हाणांसारख्या दृष्ट्या नेत्यांशी केली जाते. हो, त्याला राजकारणातला उगवता तारा असं म्हटलं गेलंय. एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व. हो, आणि हे त्याचं बाह्य रूप आहे. एक आदर्शवादी, सुसंस्कृत चेहरा जो लोकांना आकर्षित करतो. पण याच सुसंस्कृत चेहऱ्यामागे एक दुसरी बाजू आहे जी राजकारणात टिकून राहण्यासाठी कदाचित आवश्यक असते. अच्छा. हो, एका प्रसंगात तो त्याच्या मित्रांसोबत गाडीतून प्रवास करत असतो आणि तिथे एका वन अधिकाऱ्याच्या हत्येबद्दल दबक्या आवाजात चर्चा सुरू होते. त्या चर्चेत दौलतराव थेट सहभागी होत नाही, पण ती चर्चा त्याच्या उपस्थितीत होते. हे खूप सूचक आहे. म्हणजे तो दुटप्पी आहे असं म्हणायचंय का, की ही राजकारणाची गरज आहे? दुटप्पीपेक्षाही खरं तर त्याला व्यावहारिक म्हणता येईल. राजकारणात टिकायचं असेल, सत्ता मिळवायची असेल तर काही वेळा हात पूर्णपणे स्वच्छ ठेवून चालत नाही. खरंय. हे वास्तव लेखक दाखवत आहेत. दौलतराव हा काही संत नाही, तो एक महत्वाकांक्षी माणूस आहे. तो साहित्याचा अभ्यासक आहे, पण त्याचवेळी त्याला सत्तेच्या खेळातील खाचाखोचाही माहीत आहेत. हाच त्याच्यातला अंतर्विरोध त्याला अधिक मानवीय आणि खरा बनवतो. म्हणजे तो एकाच वेळी आदर्शवादी आहे आणि तितकाच कठोर वास्तववादी सुद्धा. अगदी. एकीकडे दौलतराव इतका हुशार, धोरणी आणि काहीसा रुथलेस सुद्धा. मग त्याच्यासारखा माणूस इतका मोठ्या राजकीय वादळात कसा अडकतो? सुरुवात कुठून होते? सुरुवात होते एका अगदी साध्या पण तितक्याच स्फोटक घटनेतून. एका सकाळी वृत्तपत्रात एक छोटीशी बातमी येते. कोणती बातमी? मलबार हिलचा मतदार यादीत चंद्रमुखी देशमुख पत्नी दौलतराव असं नाव नोंदवलं जातं. बस एवढी एकच ठिणगी पुरेशी ठरते. आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. एका लावणी सम्राज्ञीसोबतचं दौलतचं गुप्त नातं क्षणात चोहाट्यावर येतं आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात अक्षरशः भूकंप होतो. एका रात्रीत दौलतराव नावाचा उगवता तारा एका स्कॅन्डलचा केंद्रबिंदू बनतो. हो, आणि हे किती हुशारीने पेरलेलं शस्त्र आहे बघा. या बातमीमागे खुद्द मुख्यमंत्र्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातो.
ही थेट टीका नाही, कुठला आरोप नाही, फक्त एक माहिती आहे. पण तिचे परिणाम बॉम्बस्फोटासारखे आहेत. बरोबर. यातून हे स्पष्ट होतं की आधुनिक राजकारणात एखाद्याला संपवण्यासाठी त्याच्या धोरणांवर टीका करण्यापेक्षा त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं जास्त प्रभावी ठरतं. चंद्रमुखी हे नाव जे सौंदर्य, कला आणि प्रेमाचं प्रतीक असायला हवं, तेच नाव एका राजकीय वादळाचं, एका बदनामीचं कारण ठरतं. म्हणजे त्याचं खासगी आयुष्य आता त्याचं राहिलेलं नाहीये, ते एक राजकीय मालमत्ता बनलंय. अगदी. आणि त्याचा वापर त्याचे विरोधक त्याला नामोहरम करण्यासाठी करत आहेत. दौलतची राजकीय कारकीर्द, त्याची प्रतिष्ठा, त्याचं भविष्य, सगळं काही एका क्षणात पणाला लागतं. आणि हे राजकारण केवळ वैयक्तिक द्वेषापुरतं मर्यादित राहत नाही, ते थेट घराण्याशाहीच्या वास्तवापर्यंत पोचतं. कादंबरीतील एक संवाद माझ्या मनावर खूप कोरला गेलाय. कोणता? एक मॅडम नावाचं पात्र दौलतरावाला स्पष्टपणे सुनावतं की प्रत्येक राजकारणी आपल्या पोटातील मुलाबाळांशिवाय दुसऱ्याचा विचार करत नाही. आजचं राजकारण हे लोकशाही न राहता घराणेशाही झालं आहे, यावर त्या थेट बोट ठेवतात. बरोबर. पण यातच एक गमतीशीर विरोधाभास पण आहे. एकीकडे राजकारणी घराण्यापुरता विचार करतात, हे खरं आहे. पण दुसरीकडे याच घराणेशाहीच्या पोटातून दौलतरावसारखा नेता येतो, जो काहीतरी वेगळं करू पाहतोय. हो, जो व्यवस्थेला बदलण्याची भाषा करतोय. म्हणजे ही घराण्याशाहीची व्यवस्था स्वतःच तिचे विरोधक कसे तयार करते, हेही लेखक दाखवतात. आणि या घराण्याशाहीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नानासाहेब आणि त्यांच्या जावयाचं, दादासाहेबांचं कुटुंब. हो, नानासाहेब हे जुने जाणते नेते आहेत, पण खरा खेळाडू आहे दादासाहेब. दादासाहेब हे पडद्यामागचे सूत्रधार आहेत. ते आपली सत्ता, आपली प्रचंड संपत्ती कधीच उघडपणे दाखवत नाहीत. पण पडद्याआड राहून ते मोठ्या हुशारीने राजकीय डावपेच खेळतात. त्यांच्याकडे पैसा आहे, मीडियाची ताकद आहे आणि त्याचा वापर ते आपल्या कुटुंबाचं वर्चस्व टिकवण्यासाठी करतात. दौलतरावसारख्या बाहेरच्या माणसाने मोठं होणं हे त्यांच्या घराण्याशाहीच्या समीकरणात बसत नाही. म्हणजे चंद्रमुखी प्रकरणाला हवा देण्यामागे त्यांचाही हात असू शकतो हे सूचित होतं. नक्कीच. मला सर्वात धक्कादायक गोष्ट ही वाटते की दौलतराव एवढा मोठा नेता असूनही एका बातमीने तो इतका कसा हतबल होऊ शकतो. या सगळ्या राजकीय वादळानंतर त्याची मानसिक अवस्था ती पूर्णपणे विस्कळीत होते. हो, दिल्लीतील एका प्रसंगात तो बदनामीच्या भीतीने अक्षरशः ग्रासलेला दिसतो. रात्री त्याला झोप लागत नाही, तो अस्वस्थ असतो, लोकांच्या नजरा त्याला सुईसारख्या टोचत असतात. लेखक त्याच्या या अवस्थेचं वर्णन मानसिक छळ असं करतात. म्हणजे सत्तेच्या खेळात तुमची प्रतिमा किती तकलादू असते हे यातून दिसतं. बरोबर. कारण राजकारणात तुमची प्रतिमा हेच तुमचं सर्वात मोठं चलन असतं. आणि एकदा का ते चलन खोटं ठरलं की तुमची किंमत शून्य होते. दौलतरावच्या बाबतीत तेच घडत होतं. त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे डळमळीत झाला होता. आणि याच मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवरनं दौलतचं त्याच्या कुटुंबासोबतचं एक दृश्य येतं. ते खूप महत्वाचं आणि तितकंच हृदयद्रावक आहे. ते अभयारण्यातलं दृश्य, बरोबर. तो पत्नी डॉली आणि मुलांसोबत फिरायला जातो. हो, वरकरणी हे एक साधं कौटुंबिक सहलीचं दृश्य वाटतं. पण त्या दृश्यात एक कमालीचा तणाव आहे. दौलत शारीरिकदृष्ट्या तिथे आहे, पण मनाने पूर्णपणे गैरहजर आहे. तो आतल्या आत जळतोय. अगदी. आणि मग त्याची पत्नी डॉली त्याला एक अगदी सहज वाटणारा प्रश्न विचारते, चोरून आणलेला मोर कुठे आहे रे धन? आणि तो प्रश्न ऐकून अंगावर काटा येतो. तो मोर म्हणजे दौलतने चोरून जपलेलं सुख आहे का, की त्याच्या आयुष्यात गुपचूप शिरलेली चंद्रमुखी आहे? दोन्ही. तो मोर फक्त एक पक्षी किंवा चंद्रमुखीचं प्रतीक नाहीये. तो मोर म्हणजे दौलतने स्वतःसाठी चोरलेलं स्वातंत्र्य आहे. समाजाच्या, राजकारणाच्या बंधनांपलीकडचा आनंद आहे. बरोबर. आणि त्याच्या पत्नीचा प्रश्न साधा नाहीये. त्यात काळजी आहे, संशय आहे, हताशा आहे आणि एक प्रकारचा हक्क देखील आहे. तुमच्या आयुष्यात जे काही चोरून आणलं आहे, जे तुम्ही माझ्यापासून आणि या जगापासून लपवत आहात, ते कुठे आहे? हा त्यामागचा खरा प्रश्न आहे. हो. तो एकच संवाद दौलतच्या वैयक्तिक आयुष्यातील दुभंगलेपण, त्याच्या नाप्यातील दरी आणि त्याच्या आतला प्रचंड नैतिक संघर्ष उभा करतो. म्हणजे तो मोर फक्त एक प्रतीक नाही, तर दौलतच्या आतल्या नैतिक संघर्षाचं ते एक जिवंत रूप आहे. एका बाजूला कुटुंब आणि समाजाप्रती असलेलं कर्तव्य, आणि दुसऱ्या बाजूला त्याचं स्वतःचं सुख, त्याची स्वतःची निवड. आणि तो या दोन्ही गोष्टींना न्याय देऊ शकत नाहीये. नाही, तो कुटुंबासोबत असतानाही सुखी नाही आणि चंद्रमुखीसोबत असताना त्याला अपराधीपणाची भावना छळते. तो दोन्ही जगांमध्ये अडकलेला एक हतबल माणूस बनतो. हे दृश्य त्याच्या राजकीय पराभवा इतकंच त्याच्या वैयक्तिक पराभवाचीही गोष्ट सांगतं.
थोडक्यात सांगायचं झालं तर चंद्रमुखी ही केवळ एका राजकारणी आणि कलावंताची प्रेमकथा नाही, ती त्याहून खूप मोठी, खूप व्यापक आहे. हो. ती महत्वाकांक्षा, सत्ता, कला आणि बदनामी यांच्या संघर्षाची कहाणी आहे. यात निष्ठुर राजकारण आहे, घराणेशाहीचं भीषण वास्तव आहे आणि या सगळ्याच्या चापेखाली भरडल्या जाणाऱ्या मानवी भावनांचं अत्यंत प्रभावी चित्रण आहे. आणि हे अंश आपल्यासमोर एक खूप मूलभूत प्रश्न उभा करतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं खासगी आयुष्य सार्वजनिक चर्चेचा विषय बनतं, तेव्हा त्या व्यक्तीची ओळख तिची स्वतःची राहते का? खरंय. की मग इतर लोक, मीडिया, विरोधक आपापल्या सोयीनुसार, आपापल्या फायद्यानुसार तयार केलेल्या प्रतिमेत त्या व्यक्तीला बंदिस्त करून टाकतात. ही कादंबरी आपल्याला हाच प्रश्न विचारायला भाग पाडते. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीची स्वतःची ओळख काय असते? ती त्यांनी स्वतः घडवलेली असते की लोकांनी त्यांच्यावर लादलेली एक प्रतिमा असते? आणि त्या प्रतिमेच्या तुरुंगातून सुटण्याची किंमत काय असते? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.